65वा दिवस संध्याकाळी 6 वाजता. काल मी जाहीर केलं होतं, खिडकी उघडणार आणि धडकी भरणार. परंतु आज एक नाही, अनेक खिडक्या उघडणार आहेत. आणि या खिडक्यांमधून येणार आहेत काही पाहुणे जे आपल्या नाकी नऊ आणणार आहेत. कारण हे पाहुणे आपल्याकडे काही आगळ्या वेगळ्या मागण्या करतील आणि या मागण्या पूर्ण करण्याच्या बदल्यात आपल्याला कमवायचे आहेत बीबी पॉइंट्स. यासाठी आज 2 टीम्समध्ये पार पडतील काही टास्क. सर्व टास्क अंती ज्या टीमकडे सर्वात जास्त बीबी पॉइंट्स असतील त्या टीमला मिळेल गोल्डन रेशन कार्ड. आणि अर्थात ज्या टीमकडे कमी बीबी पॉइंट्स असतील त्या पराभूत झालेल्या टीमला मिळेल ब्रॉन्झ रेशन कार्ड. कॅप्टन संकेत यांचा कॅप्टन पदाचा कार्यकाळ समाप्त होईपर्यंत संकेत यांच्याकडे गोल्डन रेशन कार्ड असेल. ओके बिग बॉस. टीम्स पुढील प्रमाणे: टीम ए अनुश्री, विशाल, राखी, सागर आणि संस्कृती. टीम बी तन्वी, दीपाली, राकेश, रेवा आणि प्रभू. आणि आता वेळ आहे पाहुण्यांच्या आगमनाची. स्वागत करूया पाहुण्यांचं. म्याव आहे. म्याव आणि बुबू बेडरूम आहे ना म्याव आपलं. आणि बेडरूम आहे. कसे वाटले पाहुणे? त्या मांजरची आठवण आली. पण काहीतरी संकट घेऊन येणार आहेत. तन्वी, बरोबर आहे. हे पाहुणे संकट घेऊन आले आहेत. हे पाहुणे आपल्याकडे आज काही मागण्या करतील. परंतु पाहुण्यांचं आदरातिथ्य करण्यासाठी काही नियम आहेत. पाहुण्यांना टीममधील एका सदस्याने पूर्ण वेळ हातात धरून ठेवणे बंधनकारक आहे. पाहुण्यांना खाली ठेवण्यास सक्त मनाई आहे आणि पाहुण्यांशी मराठीतच बोलणे बंधनकारक आहे. कॅप्टन संकेत, दोन्ही पाहुण्यांना घेऊन या आणि एक एक पाहुणा दोन्ही टीमच्या ताब्यात द्या. मला आम्हाला कॅट मला द्या. म्याव पाहिजे. अरे घ्या, काहीही घ्या, आम्हाला काहीही चालेल. माझ्याकडे द्या मग. प्रभूला ते पकडा. हो, कोणाला कुठला हवाय? पुडी 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 पुडी. पुडी घ्या. पुडी. म्याव म्याव. एक मिनिट एक मिनिट बघू दे ना. संध्याकाळी 7:15 वाजता. अरे पिंजरे पिंजरे अच्छा असं आहे का टास्क? बिग बॉसच्या घराचे कौतुक जसे माणसांना आहे तसेच प्राण्यांना देखील आहे. त्यामुळेच काही प्राणी आज पाहुणे बनून आपल्या घराला भेट देण्याकरिता आले आहेत. घरात येणाऱ्या या पाहुण्यांची काळजी घेऊन आपल्याला कमवायचे आहेत बीबी पॉइंट्स. गार्डन एरियात एक स्टेज उभारण्यात आला आहे. दोन्ही टीममधील सदस्य एक एक करून आपल्या पाहुण्याला घेऊन स्टेजवर येतील आणि समोरील टीममधील कोणत्याही एका सदस्याची आपल्या पाहुण्याला रंजक पद्धतीने ओळख करून देतील. ओळख करून देण्यासाठी समोरच्या टीममधील त्या एका सदस्याला कोणत्याही एका प्राण्याची उपमा द्यायची आहे आणि त्या सदस्यामधले आणि त्या प्राण्यामधले सारखेपण रंजक पद्धतीने वर्णन करून सांगायचे आहे. दोनही टीम्स एक एक करून हा टास्क पार पाडतील. जी टीम दुसऱ्या टीममधील सदस्यांची सर्वात रंजक पद्धतीने ओळख करून देईल त्या टीमला मिळतील 500 बीबी पॉइंट्स. विरोधी टीममधील सदस्य स्टेजवरील सदस्यांच्या मताशी सहमत नसल्यास आपली प्रतिक्रिया व्यक्त करू शकतात. संकेत या टास्कचे संचालक असतील. कोणत्या टीमचे सदस्य सर्वात आधी स्टेजवर येतील हे संचालक जाहीर करतील. दोनही टीममधील सदस्यांना इतर सदस्यांची ओळख करून देण्यासाठी बजर वाजेपर्यंतचा वेळ असेल. शुभेच्छा बिग बॉस. संकेत, या टास्कमध्ये संचालनाबरोबरच आपण सहभागी व्हाल. ओके बिग बॉस. परंतु आपण
कोणत्या टीमकडून खेळणार आहात हे आपण जाहीर करायचे आहे. बिग बॉस मी टीम बी कडून खेळणार आहे. आम्ही टीम ओ सॉरी टीम ए कडून खेळणार आहे. सॉरी माय बॅड. त्यांच्या टीमला संचालक आपण कशाला करायचं. दोन्ही टीममधून एक एक सदस्य येतील. टास्कच्या नियमानुसार प्रत्येकाला वेगवेगळे प्राणी देणे गरजेचे आहे, परंतु एखादा प्राणी रिपीट करावासा वाटत असेल अशा निवडक राऊंडमध्ये आपण 2 प्राणी वापरू शकता. म्हणजेच एक रिपीट आणि एक नवा. इंटरेस्टिंग संचालक संकेत, दोन्ही टीम्सना रणनीती आखण्यासाठी थोडा वेळ देण्यात येत आहे. बिग बॉसकडून विचारणा झाल्यावर संचालक संकेत जाहीर करतील की कोणत्या टीममधून सदस्य आधी येईल. चर्चेसाठी वेळ सुरू होत आहे आता. संध्याकाळी 7:30 वाजता. आधी त्यांनाच पाठवलं. ब्राउन्स म्हणजे खाली झोपायचं. अरे यार ते सगळं जिंकणार आपण जिंकूया डोंट मी सशाला म्हणणार माझ्यासाठी सोपं राहणार कारण मी तिचं पूर्ण बिहेवियर पॅटर्न मला माहिती आहे. तुम्ही याला चूज करा. मी विशालला उरलं कोण सागर दादा आणि राखी. राखीला याला सांगितलं बोलवतो की मी बोलू राखीला बोलवतो मी पण काय प्राणी सागर दादाला घेतलं. मी आरबी घेतो. मी काय घेऊ दीपाली तेच नागिन ना. दिवाळीचं नागिनच आहे ना. कितीही चांगलं कर. प्रेमळ आणि शांत प्रेमळ नसतं. तेच ना. कितीही दूध पाजा ते डसणारच. सागर दादा असं बोल. पाणी कसं सगळं शांत असतं मगर आतमध्ये हे समजत नाही. सागर दादा तसाच असतो, शांत शांत शांत. जसं त्याला शिकार दिसते किंवा काहीतरी मुद्दा झालाय तो पटकन असा येतो, समजतच नाही. असा सागर दादा आहे. तन्वीला काय बोल ना मग. कुत्रा हां मस्त आहे. शब्द जपून वापरा. रंग बदलणारा सरडा, कलर चेंज नाही, रंग बदलताना. असं काही लिहिलं नाही त्याच्यात आत्ताच्या टास्कमध्ये. नको लिहू देत. आणि मराठी संचालक इकडे बसलाय मागासारखा जो त्यांचाच आहे. असू दे. आपण बघ आपल्याला ऑडियन्स बघतोय. आपण बोलू, ते बघताय. आपण करू प्रयत्न, तेच करू. रात्री 8 वाजता. बिग बॉस टीम बी मधले सदस्य आधी येणार आहेत. ऑल द बेस्ट. थँक्यू. सो शेरू, आता मी तुला एका प्राण्याचं ओळख करून देणार आहे. मी बोलवणार आहे विशाल मामाला. या विशाल मामा. नाव चेंज झालं. विशाल मामा या जंगलाचे कोल्हा मामा आहेत. तुला ते माहिती आहे का? कोल्ह्याला द्राक्ष आंबट ही गोष्ट ऐकलीस तू? जेव्हा बिग बॉस आम्हाला इथे काहीतरी खेळ देतात ना खेळायला, तेव्हा तो काय करतो की बापरे आता तर समोरचा गट जिंकतोय, आता काय करायचं, आता तर हा खेळ उद्ध्वस्त करावा लागेल. आणि मग तो खेळ उद्ध्वस्तच करून टाकतो. म्हणून त्याला मी कोल्हा म्हणते. आणि दुसरं कारण काय आहे माहिती आहे तुला? हे बघ, ह्या जंगलाचा आहे एक वाघ आणि एक वाघीण, पण ती वाघीण आहे मी. पण कोल्ह्याला असं वाटतं की तो स्वतः वाघ आहे. पण काय झालं माहितीये का? कोल्ह्याकडे आरसाच नाही. त्याने कधी बघितलंच नाही की आपण कोल्हा आहोत की वाघ आहोत. कोल्हा हुशार असतो, पण कोल्ह्यामध्ये मी पण असतो ना. हा खेळ मी माझ्या डोक्याने खेळला, तो खेळ मी माझ्या डोक्याने खेळला, सगळं मी करतो. मग जे समोरचे खेळाडू आहेत ते काय करतात हे त्याला कळतच नाही. कोल्ह्याची एक खासियत काय माहितीये का? तो तोंडावरती खूप गोड बोलतो. बघ याच्याकडे, बघ कसा हसतोय. पण हेच थोड्या वेळाने पाठीमागे गेला ना की सगळं माझ्याबद्दल वाईट साईट बोलणार. इतकं मनामध्ये द्वेष आहे ना तन्वीबद्दल. पण जेव्हा तन्वीच्या समोर येतो तेव्हा तन्वी त्याची अगदी मैत्रीण होऊन जाते. विसरूनच जातो कोल्हा की वाघाची त्याची दुश्मनी आहे. कुठलंही भांडण झालं की कोल्हा आमचा काय करतो, त्या भांडणामध्ये पहिली आग तोच लावतो. आणि जेव्हा सगळे आग विझवायला येतात ना तेव्हा तोच कोल्हा सगळ्यांसमोर ती आग विझवण्याचा प्रयत्न करतो आणि पाणी मारण्याचा प्रयत्न करतो. आता ओके, मी तर हा जास्त कोल्हा. वेळ नाही घेता बोलतो. मग मी काय गातोय?
आता मला बोलू दे ना, तू बोलली मी गप्प बसलो ना, तू दुसऱ्याची बोलली मी copy गप्प बसलो ना, मी बसलो ना, तर मला बोलू दे ना. आता रिस्पेक्ट ठेव ना तेवढं तर. हा? तर मी गाऊन नाही बोलणार आहे, कारण मला गाऊन बोलायला जमत नाही आहे. तर मी सरळ बोलणार आहे. मी स्वतःला शेर बोलतो आणि ते मला माहिती आहे का. मी असं हिच्याबद्दल काही वाईट बोलणार नाही. चांगली प्लेअर चांगली खेळते. मला दुसऱ्यांना खाली पाडून वर जायचं नाही आहे. मी ते कधीच नाही करत. ही वाघीण असेल पण सर्कसमधली आहे, कारण ती दुसऱ्यांच्या इशारावर नाचते. रिंग मास्टर कोणी और आहे. मी सगळ्यांशी चांगलं बोलतो, कारण मला कोणाशी पर्सनल ग्रजेस नाही आहे. माणुसकी माझ्यामध्ये आहे. मी हे बोलत नाही की मी बाहेर जाऊन कोणाचं तोंड नाही बघणार, कारण गेम आहे आणि सिम्पल आहे यार. गेम आहे, गेमसारखं खेळा. स्वतःला वर घेऊन जा, दुसऱ्याला खाली पाडू नका. कसं आहे ना शेरू, हा कोल्हा आहे ना थोडासा द्विधा मनस्थितीत आहे. कधी असतो इच्छाधारी बोका, जो बोका बनून म्याव करतो. कधी बनतो माकड आणि मग भिंतीवरती चढतो. कधी काय बनायचं त्याला बरोबर माहीत असतं. आता बघ ना, माझा टास्क व्यवस्थित चालू होता ना, कसा बोलला की मला कोणाला खाली लेखायचं नाही, मला माणुसकी आहे, हे सगळं बोलून तो खूप असा नायक बनायचा प्रयत्न करतो. सगळ्यांच्या मनामध्ये छाप सोडायचा प्रयत्न करतो की बघा बघा ही तर मला अशी बोलली, बघा बघा मला तर हिला कमी असं लेखायचं काही नाहीये. मी नायक नाही, खलनायकच चांगला आहे. ठीक आहे. कोल्ह्याच्या पोटात मला दुखतंय. फरक पडत नाही. कोल्ह्याच्या पोटात हो, खूप दुखतंय. दुखतंय, कारण बघ, सर्कसची वाघीण बोलतीये. स्वतःच. सपाक आता आणि तिथून मग ring master कोल्हा नी म्हणतो आला, की तर सुरू आणि मग होईल. कोल्हा मग म्हणतो dance की मला सुरू कोणाला होईल. खाली Dance नाही सुरू होईल. पाडायचं. तू स्वतःला वाघ बोलला, आणि आता मग आवाज खाली मोठा नाही होईल. पाडायचं. आता आवाज मोठा होईल. दोन बोलणार लोक आहे. बोलणार असतील तर मला आवाज मोठा कळतं. करावा लागेल. तू बोल ना, मगाशी माझ्याकडे आवाज mic माझा आहे. खाली होता ना, मला महाराष्ट्राकडे माझा एकटीला बोलले, आवाज आवाज जात खाली असेल. मला ओढून बोलायची गरज नाहीये. हे काय, ह्याच्यात काय तू सिद्ध केलंय? अशी बेटर दिसते. हा मगाशी अशी तुझं better दिसते. हेच मला झालं पटत नाही. task. हा, झालं रिस्पेक्ट, task. एक रिस्पेक्ट जा, ठेवा, एक झालं रिस्पेक्ट ठेवा. तू task. बोललीस तेव्हा मी नाही झालं बोललो, task. तू बोललीस झालं तेव्हा मी नाही task. जा, बोललो. बसा. मग आता मी task बोलते झालं. तेव्हा का बसा बोललास तू? बसा. झालं स्वतःच्या तुमचा टाइम मतांवर संपलाय. बदल ठाम झालाय राहायला संचालक. शिक विशाल. याचं झालं. आणि बसा. म्हणे मी दुसऱ्यांना जा, कमी लेखत जा, नाही. विशाल, जा, आरसा जा. बघ. मी तुला वाघीणच आरसा बोलतोय. बघ. वाघीणच बोलतोय. आणि खाली नाही म्हणतोस मी पडले. दुसऱ्यांना कमी माकड, लेखत बोकीन, नाही. बिकीन, काय मांजर नाही मला बोललोय. Big Boss ने झुरळ नाही task बोललोय. दिला. मी कारण task ते प्राणी तुझ्यापेक्षा बेटर आहेत, म्हणून काय प्राणी नाही बोलतोय. तुला हा. वाघीणच बोलतोय. हे फक्त आहेस सर्कसची तू. बोलतोय. हा जा, आहेस आता तू. बसा. टास्क संपलाय हा तुमचा. आहेस तू. जा बसा. आरसा बघ, उघड डोळे आणि आता बघ जाईल, नीट. आता जाईल बघ. झालं लास्ट, आता जाईल. ते मी ठरवेल. बिग बॉस सांगतील तेव्हा मी जाईल. बजर झालं. तू नको बोलू. संचालक चला. तू सेकंड नंबर तुझा आहे तर तू ये. कोण तुमच्यातलं सेकंड येणार बोललो असेल ना? तर त्याने यायचंय पटकन. एकाच टास्क मध्ये दाखवून दिलंय त्याने, तो स्वतःच्या शब्दांवरती आणि मतांवरती किती ठाम असतो. हेच करू शकतोस तू. अरे, हेच झोप आली बाबा. सर्कशीच जा सर्कस. रेवा थांबा. गाणं ऐकून झोप आली. संकेत, आता दुसऱ्या टीम मधून एक सदस्य येईल. रात्री 8:15 वाजता. ओके बिग बॉस, मी राकेश बापटला बोलवतोय. व्हेरी गुड. वाटलंच होतं मला. माऊ, आता आम्ही एकदम नॉर्मल आवाजात बोलणार, कारण आपल्याला भोंग्याची सवय नाही आहे. तर बेसिकली राकेश जे आहेत ते सरड्यासारखं आहेत आणि सरडा त्याच्यामध्ये पण सर लागतं. सगळे घरमध्ये त्यांना सर आहे तसं वागवतात. ते ग्राहक बघून पुडी बांधतात. म्हणजे जसा सरडा असतो तो ग्रासमध्ये असला की हिरवा, कुठल्याही रंगात असला तर त्या रंगाचा होऊन जातो. तसे आपले राकेश बापट आहेत. ते असं दाखवतात की मी खूप फेअर आहे, मी एकदम शांत स्वभावचा आहे, मी कलाकार आहे. पण सरळ खणकतं त्यांचं जेव्हा काही टास्क येतं तेव्हा ते रंग बदलतात. मग सरड्यासारखे रंग बदलतात. मग अँग्री यंग मॅन त्यांचं बाहेर येतो. कधी बॉटल फेकतात, कधी टास्क उद्ध्वस्त करतात. तर कळत नाही की कुठला व्यक्तित्व खरं आहे. कधी कधी ते प्रेमळ होतात. जेव्हा त्यांना राखीची गरज आहे त्यांना, तेव्हा असं वाटलं की माझं गेम राखीपासूनच सुरी राखीपर्यंतच सीमित आहे, तेव्हा ते राखीला गुळुगुळू करतात. सडनली काम खतम आदमी खतम, तसं त्यांचं आहे. आणि खूप इन्स्टन्सेस झाले आहेत. मी जास्त नाही बोलणार कारण मला त्यांना पण वेळ द्यायचा आहे. बोल, तुला मला काय बोलायचं तूच बोल. तुला नाही बोलायचं? नाही बजर होईपर्यंत बोल. ओके. कालच्या टास्कमध्ये पण असंच काहीतरी झालंय. मला ते येऊन बोलले मी तुला नॉमिनेट नाही करणार आहे. आज सुरू झाला आणि त्याने येऊन मला नॉमिनेट केलं आणि मी बोललो अरे आता तू काय दुसरं बोललेलं, आता तू रंग बदलतोयस.
परत त्यांनी रंग बदलला आणि बोलला की नाही मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर मी कन्फ्यूज झालं की असली रंग कोणचा आहे आणि तू नॉमिनेट केल्यावर मी तुझ्याशी का बोलीन. तर मला कळत नाही की गिरगिटाचं असली रंग कुठलं आहे, राकेश बापट की राकेश घाबरट. म्हणून मी त्यांना सरडा हा बोलतोय. माहू, तुला जर कळलं की असली कोणचा आहे तर मला जरूर सांग आणि मला कळव. सरडा मला वाटतं की एक चांगली उपमा आहे. बिग बॉस या घरात खूप लोकांचे रंग पाहिलेत मी, त्यातले सर्वात रंग मी तुझे पाहिलेत. येस, मला बदलता येतात, रंग बदलता येतात, खूप बदलता येतात, कारण की मी कलाकार आहे. रंगांशीच खेळणं माझं वैशिष्ट्य आहे. आणि ही उपमा तुम्हाला खूप चांगली दिली आहे सरड्याची, कारण की सरडा रंग बदलतो आणि मी जसं कॅनव्हस समोर येतो, ज्या प्रकारचं कॅनव्हस असेल समोर त्या प्रकारचे मी रंग निवडतो आणि तसाच मी चित्र काढतो. पण तू खरंच एक चांगलं कलाकार आहे, ज्या रीतीने तू माणी दुसरी गणपती. गोष्ट म्हणजे राखीबद्दल प्लीज माझं नाव घेऊ. नाही तर तुझं नाव घेतलंय त्यांनी म्हणून तुला बोलू दे ना. राखीमुळे माझा गेम ऑफ झालाय. राखी यायच्या अगोदर सुद्धा माझा गेम तसाच होता, आता राखी आल्यावर सुद्धा माझा तसाच गेम आहे. मला कोणाचीही गरज लागत नाही, ते मी राखीला पण सांगितलंय. बरं होईल की तुमचीच फ्रेंड, तुमचीच मैत्रीण आहे राखी, तिला यात आणू नका, त्यामुळे तिचं व्यक्तित्व तसंच राहील. ओके माऊला काहीतरी बोलायचं आहे, तू विचार करेपर्यंत. माऊ बोलतेय की खूप अप्रिसिएशन आहे की हा कलाकार आहे, चांगला कलाकार आहे, मी त्याचं काम पण बघितलं असं माऊ बोलतेय. पण काय ओके माऊ बोलते की त्याला सांग कॅनव्हसवर रंग टाकायला ती कला आहे, स्वतःचं रंग नको बदलूस. तू कलाकार आहेस, कलाला आकार दे, स्वतःचा आकार नको बदलूस. बोललो हा माऊ. आता त्याला केवढं कळलं माहित नाही, पण मी त्याला बोललोय. ओके माऊ, अजून काय बोलायचंय? ओके माऊ बोलते तुम्हीला 25 इयर्स झाले, कॉंग्रॅच्युलेशन. बोलली तर काय, माऊ बोलली आहे तर बोलायला पाहिजे ना. पण एक गोष्ट मी बोललेलो माऊ, बघ आम्ही दोघं बोलतोय ना, कसं दोघांना हे समजलं आणि दोघंही कसे बोलले ना, तसं मी अपेक्षा करतो बाकी लोकांनी बोलावं, भोंगा नाही लावायचं. बोलू पण दिलं नाही बिग बॉसने. नाही पण ऑडियन्सने हेच पाहिलं असेल, जे तो सारखं रिपीट करतोय भोंगा ना, ऑडियन्सने हे पण पाहिलं असणार आहे. सुरुवात त्यानेच केली होती. व्हेरी नाईस. मला सांग ना थोडं. सिंपल गोष्ट. हे कुठलं घेतलंय? प्राणी मांजर आहे. मांजर काय काय करते ते जसंच्या तसं फक्त वर्णन कर. ती काय चतुर आहे, चॅप्टर आहे, अशी आहे, हळूच येते, कुठून पण झपट्टा मारून निघून जाते. सगळं करून सवरून मी नाही त्यातली, असा मांजरीचा ॲटिट्यूड आहे. मांजरीला आपण पाळतो, पण मांजरीला असं वाटतं की मीच देवी आणि मी ह्यांना पाळलेलं आहे. ह्या मांजरीच्या मेन 4-5 कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्याच्यावरून आता घरातला जो वावर आहे तो फक्त पॅच कर. मांजर अशी एक व्यक्ती आहे जी स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःच्या पिल्लांनाही बळी देईल. आलं लक्षात? हे मांजरीची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. रात्री 8:30 वाजता. शेरू, आता मी बोलवणार आहे सशाला. आता बघ, सशाला मी कोण आहे, ससा हे सांगितलं नाहीये, पण ससा आता पुढे असा उड्या मारत पटकन येणार आहे. ये ससा. आला ससा. हे बघ, हा आहे ससा. तर हा ससा पहिल्याच दिवशी घरात आला, उड्या मारत आणि मग गेला एका प्राण्याकडे, आणि तो प्राणी म्हणजे जो कोल्हा होता त्याने त्याची चावी घेऊन घेतली. प्रत्येक पिक्चरमध्ये मीच हिरो. तो म्हणाला काही नाही, चावी तर काढून घेता येईल, आणि कोणतं शर्यत मी हारणार आहे आता बघूया. हे असंच आहे या सस्याचं असं काही. अजून बोलायचं? हा ससा फक्त आत्मविश्वासच नाहीये या सशामध्ये, हा ससा जो आहे ना तो धोकेबाज पण आहे. हाय शेरू, हॅलो. तर तुला आता जी कहाणी सांगितली ना कोणीतरी, त्या कहाणीमध्ये एकच शर्यत होती. आता कसं आहे ना, आपण जगातल्या एका शर्यतीवरती जर ससाला आपण फेलियर किंवा आपण त्याला लुजर ठरवलं ना, तर असं तर सगळ्यांचीच एक शर्यतमध्ये सगळेच खचले जातात. पण कसं आहे ना की जो ससा आधी
मार खाऊन किंवा खालती पडून पुन्हा जेव्हा तो जागा होतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये फक्त आत्मविश्वास नाही तर त्याच्यामध्ये खूप सारी शिक्षण पण असते जे त्यांनी त्या शर्यतीमधनं कमवलेले असतात. शेरू, जो तुला हे सगळ्या गोष्टी म्हणतोय ना, तो कुठे ना कुठे स्वतःच तो ससा बनून थांबलेला आहे. अरे ज्या ससा मी ससाची तुला हा- बोलली आहे. ज्या ससाची हा शेरू, घुसखोरी ससा करतोय. हा आहे. आता बघ, आणि एक ससा म्हणतोय दुसऱ्या मला- ससाला मला ससाची उपमा नाही पाहिजे. हीच ससा आहे आणि हीच आपलं बोलतीये. बघ आता मला बोलून देशील तर मी बोलेन ना. मला बोलून देशील तर मी बोलेन ना. मला तसं बोल- बस खाली. कशी नाही बोलते मी. कसं आहे ना, जो हा धोकेबाज बोलतोय तोच जो माणूस आहे. त्यांनी संकेतला जाऊन भरपूर काय काय माझ्याबद्दल म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर तो माझ्याकडे येऊन उलटी गोष्टी बोलतो आणि तिकडे जाऊन उलटी गोष्टी बोलतो, कारण की तो एका जागेवरती स्थिर राहू नाही शकत, एका स्टँडवरती स्थिर राहू नाही शकत. रे वा, छान दिसते. रात्री 8:45 वाजता. माऊ, तुला माहितीये का, आपल्या घरामध्ये ना अजून एक मनी म्याऊ आहे आणि ती मनी म्याऊ आहे दीपाली ताई. हे बघ, आली दबक्या पावलाने आली बघ. ती दिसते तुला? अशीच ती मस्त सुंदर दिसते, आवरते आणि दबक्या पावलाने अख्ख्या घरभर फिरते. सगळीकडे लक्ष असतं तिचं की कुठे काय शिजतंय, कुठे काय चाललंय, कोण कुणाबद्दल काय बोलतंय, ह्याच्यावर तिचं एकदम बारीक लक्ष असतं. आणि तुला माहितीये, त्या मनी म्याऊला असं वाटतं की ती डोळे झाकून दूध पिते, पण तिला सगळे जण बघत असतात. अजून एक खासियत सांगू तिची, सगळीकडे बघते आणि फक्त पिन मारते. आणि ती पिन जेव्हा मारल्यानंतर त्याचा भडका होतो ना, त्याच्यानंतर ती मागे फिरते की अरे मी तर काहीच नाही केलं. आणि जेव्हा सगळेजण तिला बोलायला जातात तेव्हा ती नुसती म्याव 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 एवढाच करते. समोरच्याला काही बोलूनच देत नाही. तिला असं वाटतं की अख्ख्या घराची मालकीन तीच आहे, म्हणून ती सगळीकडे लक्ष ठेवून अरे हे नाही साफ केलं, अरे ते नाही साफ केलं, ताट तर असंच आहे. तिला असं वाटतं की अख्खं घर तिच्याच जीवावरती चालतं, पण तसं नाहीये. ती कुणाच्या जीवावर चालते हे तर तिला माहीतच नाही. आणि इतके दिवस झाले मला तर कळतच नाहीये ही मनी म्याऊ नुसतं इकडे तिकडे लक्ष ठेवून काय करतीये. पण हळूहळू दबक्या पावलाने पुढे जातीये, पण नक्की केलं काय हे कळतच नाहीये. कॅरेक्टरिस्टिक्स विसरले हिचे. काय करायचं आमच्या समोर असंच होतं. हो अगं, तुझं सौंदर्यच इतकं आहे की मी ढासळले. ही मनी माऊ सगळ्यांवरती प्रेम करते, पण तेवढा पुरतच. म्हणजे कळतच नाही की ती नक्की प्रेम करते का ती आतमध्ये मनातल्या मनात लोकांना शिव्या घालते, तुच्छ लेखते, हे कळतच नाही. बस बाई, आता गळा सुकला माझा. अरे सुकला? हो मग विहीर थोडी आहे, गळा आहे. काय झालं बाळा? बघू तरी कशी ती नाही, माऊ. नाही, बघू नाही, ग, बघू ग. नाही. बघू ग. अगं, माझी हो ग माऊ बाळा. खूप नाजूक आहे तुझ्यासारखी. ओके हो, बाळा. जे टास्क मध्ये जास्त चांगलं म्याऊ खेळत करतात. नाही. मला असं वाटतं माऊ, मी आजपर्यंत या घरात जेव्हापासून आली आहे ना, तेव्हापासून तुझ्या मालकाला कधीच नॉमिनेट नाही केलंय. पण बाळा, ह्या माऊने काय केलं माहितीये का, हळूच माझ्या नावाची यादी लिहिली. आधी म्हणाली मला तुझ्याबरोबर राहायचंय, मग नंतर झाली दे चेंज, बदलून गेली दुसरीकडे. बघ, तिला सांग असं करू नको म्हणून सांग तिला. घसा ओला झाला, थांब.
आता आहे ना, मी एक सांगू का सगळ्यांना, की मांजर कितीही दबक्या पावलांनी चालत असली ना तरी एक दिवशी तिच्या पिल्लांना सुद्धा खाऊ शकते बरं का. तर त्याच्यामुळे मालकानी पण लक्ष ठेवा. बर हो, मनीमाऊ म्हणतेस तिलाच पुढ्यात घेतलंयस, तिलाच प्रेम करतेस आणि तिलाच मागून बोलतेस. याचा अर्थ कोण कोणाच्या पाठीत खंजीर मारतय ते बघा, ते बघा. तुला खंजीर लागतोय का मग काय? मग काय? बोल ना. मग अरे खंजीर ही शाणी तुझी माल इतक्या दिवस मला येत नाही, मला कंटाळा येतो, मला हे काम करायचंच नाही, मला ते करायचंच नाही, मला उठायचंच नाही. पण आता आपल्याला कळलेलं आहे की आता मी कधीही बाहेर जाऊ शकते, तर मला उठून काहीतरी करायलाच हवं. म्हणून आम्ही उठलेलो आहोत आणि दुसरं काही नाही तर आम्ही फक्त नाश्ता बनवून दुसऱ्यांना खाऊ घालतोय, जेणेकरून तुम्ही मला नॉमिनेट करू नका. आणि तुला माहितीये की माऊला आता काही बोललं ना की ती अशीच नख मारते, ती कुठली गोष्ट मान्य करतच नाही. मी प्रेमाने जे पण केलंय. तिच्यावर मी नाचत केलंय, मी बागडत केलंय, मी हसत केलंय, आणि म्याव मी म्याव म्याव छान म्याव छान म्याव केलंय. करते. ती प्लीज फक्त मी आता पिनच इथून मारते. काटाकडून इथे गेले. चल. वा 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 वा. रात्री 9 वाजता. शेरू, आता मी तुझी ओळख करून देणार आहे एक भयंकर नागिणीशी. या. नागिणबाई, त्यांना भेटा. हे आहेत शेरू. हॅलो. लोक यांना नागिण म्हणतात, पण खऱ्या काय आहेत माहिती आहे? या आहेत एक इच्छाधारी नागिण. त्या कधीही आपलं रूप बदलू शकतात. त्यांच्याकडे एक शक्ती आहे, मणी. त्या शक्तीने त्या काहीही बनू शकतात. कधी एक प्रेमळ बुबू बनू शकतात तुझ्यासारखा, कधी कधी राग आला तर कोणाला चावतो पण. तर लोकांना खूप खतरनाक वाटते, पण आहे आतनं एकदम कोमळ. रूप घेते कुत्र्याचं, पण कधी पपी बुबू बनते. ती उंदीर पण बनते. एका बेळातनं इथे जायचं तिथे जायचं, सगळीकडे फिरायचं, इथे कोण काय करतंय तिथे कोण काय करते बघायचं. आणि कधी कोणाला चावलं तर उंदराची खासियत माहिती का काय? उंदीर जेव्हा चावतो त्याच्यानंतर त्याच्यावर फुंकर पण मांडतो. म्हणजे काय की चावल्यानंतर त्याला कळतं की चुकीचं माणसाला चावले आणि चूक केली आहे, मग तिथे जाऊन फुंकर पण मारणार. हे असतं उंदराची खासियत. यार नाही जमत आहे मला हे सगळं. राखी तू बोल ना. तुम्हीच बोला. बोल ना बोल त्याच्यात. तुम्हीच बोला, मी काय बोलू? झालं माझं. इच्छाधारी नागिन आहे, मणी घेऊन आलेली आहे, फक्त चपाती भाजी आणि सगळं काम करायला नाही आली आहे मी ऑफकोर्स. आणि इथं आली आहे माझे रंग दाखवायला, माझं गेम दाखवायला. कधी मी ॲनाकोंडा, कधी मी नागिन, कधी मी नेवला. भरपूर रूप आहेत मला. तर तुम्हाला कुठलं माझं रूप आवडतं ते मला माहीत नाही आहे. कुठलं आवडतं? माझे नागोबा. तुम्हाला सरडा कोणी दिलाय? तुमच्यामध्ये पण कलर आहे, माझ्या पण मध्ये कलर आहे. मग वी बोथ आर सेम. बॅक टू बॅक कन्फ्यूज होईल, कारण मी दुसरा कोणाने घेतलं ना, सगळे नॉमिनेटेड. असं म्हणते. तुम्ही तिला किती दूध प्यायला पण दसणार बोलायचं देऊ नकोस तू बोल. त्यांच्यामध्ये फक्त तंगीला बोलायला येतं. आपल्यामध्ये राग असतो किंवा विष असतो, ते आपल्यामध्ये पहिल्यापासून असतं. लोकांमुळे नसतं की लोक येतात आणि विष तुम्हाला, भरपूर आहे माझ्यात. पण ते विष का कमी विष आहे करायला पण विष आहे पण दुसऱ्यांसाठी, तुमच्यासाठी विष नाही. आणि जास्त विष करू नका, मग तुम्हालाच डसेल मी. तुम्ही सगळ्यांच्या बिलमध्ये जातात, कुठली नागिण आहे, इथले नागिण आहे, इथे नागिण. मग तुम्ही सगळ्यांच्या बिलमध्ये जाणार तर ही नागिण तुमच्या येणारच आणि कुठे जाणार, तुम्ही कुठे जाता ते बघणार आहे. मी आमच्या बिळातच बसलेला असतो. तुम्ही कुठे माझ्या बिळामध्ये बिळात सगळे गेले? येतात. हो, मी जाते आणि बघते कुठल्या नागिन, दुसरीने कुठली नागिनला तुम्ही बघताय. मग ती नागिनला ती बरोबर चावून डासून मारून टाकते. हो. झालं. आता काय बोलू अजून? रात्री 9:15 वाजता. तर म्याव, मला ना तुला सांगायचंय अशा व्यक्तीच्या बद्दल ज्याचे जे व्यक्तिमत्व आहेत ना ते आहेत
मच्छर सारखे. बघ, एका मच्छरचं व्यक्तिमत्व काय असतं? जिकडे जास्त लोक दिसली का तो लगेच तिकडे गेला. म्हणून या मच्छरचे जे व्यक्तिमत्व आहे ना, ते त्यांनी बघितलं कुठे जास्त लोक बसलेत, कुठे बसले, कुठे गेला तिकडे. आता प्रॉब्लेम असं नको व्हायला की या बिचाऱ्या मच्छरचं नको व्हायला फक्त बाबा. अरे बापरे, अरे बापरे. त्याचं पूर्ण जे गेम आहे ना, तेच ह्याचं रक्त पिते, त्याचं पण रक्त पिते, सागर दादासोबत आणि सागर दादा नाही तर अरे आरबीकडे. अरे का आरबीकडे का विचारलंस ना? आरबीकडे का? कसं आहे ना, ती दिसणार कशी जर राखीशी तिने लढाई नाही केली आणि राखीने तिला टार्गेट नाही केलं तर ती दिसणार कशी? म्हणून ती गेली आरबीकडे. आरबी जॅकेट बघायचंय तुझा. आरबी माझा हात धुवून देणार का? आरबी मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, प्लीज आरबी. सगळ्यांचं रक्त पिताना दिसली तरी पण मी छानच दिसणार, कारण की काय आहे, इकडे मी आलीये छान छान दिसायला आणि सगळ्यांना. अरे तुझा विशालकडे राहिला, विशालकडे मला विशाल अजिबात नाही आवडत. विशाल असं आहे या मच्छरचं व्यक्तित्व. असं आहे. आता हा ससा जो आहे हा मला सांगणार आहे की मी मच्छर आहे की कोण आहे. पहिली गोष्ट ही जी तू बोलली आहे की जिथे जास्ती मच्छर दिसतात, तू स्वतःकडे बघ. ठीक आहे, माझं दीपाली सोबत काय नातं आहे ती त्यावरूनच सुरू झालं होतं आणि जर मला जायचंच असतं तर मी बघून गेली असती. तुला बोलायची गरज नाही, मला माझी ट्रान्सपरन्सी खूप चांगल्याने ठेवता येते. ठीक आहे, आणि राहिली गोष्ट तुझी जे तू बोलते ना, इकडे थोडी अशी आहे काटामध्ये राहिली गोष्ट आरबीची, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. मी बोलेलच. एकच सेंटेन्स आहे, मला ज्याच्याशी बोलायचं मी बोलणार. मला मध्येच राहणार आहे आणि अशीच राहणार, सगळ्यात पहिले आउट होणार आहे आता. झालं, चल निघ. रात्री 9:30 वाजता. शेरू, तुला माहिती आहे मी जेव्हा सुरुवातीला आले ना, तेव्हा या घरात 4 फुलपाखरू एकमेकांमध्ये मग्न होते. त्या फुलपाखरूमध्ये एक बोका येऊन बसला. एक फुलपाखरू आधीच उडून गेलं. ते 3 फुलपाखरूमध्ये पण अजून एक आऊट झालं. मग एक राहिलं. ते बिचारा एकदम असं झालं की कोमजलं, कारण तो बोका जो होता तो एका फुलपाखरूला प्रचंड प्रेम करत होता. त्याला असं वाटायचं की हा फुलपाखरू दुसऱ्या फुलपाखरूपेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे आणि आपण जर त्याला आपल्या बरोबर नेलं तर मीही पुढे जाऊ शकतो. आणि मग ते फुलपाखरू गोंधळलं. ते बाहेर निघालं आणि ते फुलपाखरू होतं अनुश्री. उडत जा. उडत ये अगदी उडत ये. छान आहे ना? हा. मग ते फुलपाखरू गोंधळल्यावर तिला कळेना झालं, कारण तिचं कोणी ऐकतच नव्हतं. सगळे तिच्याकडनं काम करून घेईल. मग ती फुलपाखरू बाहेर आली आणि मला म्हणाली, मी माझ्या बोक्याला डायरेक्ट वॉर करणार आहे. मी वारच करणार आहे आणि वार करून त्याला बाहेरच काढणार आहे. मी म्हटलं अरे वा, चांगलीच गोष्ट आहे. मी तिच्यावर विश्वास ठेवला की हो फुलपाखरा, तू अशीच आहे. पण हळूहळू ती फुलपाखरू सरडा कधी झाली हे कळलंच नाही. आपण उडता उडता सरडा झालोय, चांगली गोष्ट आहे. एवढं चांगलं मोठं डोकं चाललंय, तेवढं आमचं पण नाही चालत ग, तेवढं तुझं चालतंय. स्वतःहून मान्य केलंय मांजराने. ते सरड्याने लगेच आपला रंग बदलला की अचानक येते आणि अचानक बोलते, अरे
तुम्हाला माहितीये का, हा माझा आणि बोक्याचा एकत्र प्लॅन होता. अरे वा. पण त्या सरड्याला हे माहीतच नव्हतं की जे ती करणार होती ते आम्हाला आधीच माहिती होतं. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून गेले रे मी. तन्वी बरोबर येऊन बसते आणि म्हणते मी ना दीपाली ताईला नॉमिनेट करणार आहे. अरे वा, किती छान. मामी या टास्कमध्ये नाहीच आहे. विचारला होता, ते डायरेक्ट नव्हती बोलली मी दीपाली ताईला नॉमिनेट करणार आहे, तेवढंच बोलली होती. ताईचा गेम कसा आहे म्हटलं, का तू तिथे नॉमिनेट करणार आहेस का, ते बोलते असं काही नाही, विचार करेल. आता जिथे गेली आहे ना त्यांच्याबरोबर नीट खेळ. असं नको की तिथून तिकडे तिसरीकडे जाशील, नाहीतर आणखीन प्रॉब्लेम होईल. शेरू, तुला माहितीये का, तुला ज्या मांजरीने हातात घेतलाय ना त्या मांजरीची जी नजर इकडे तिकडे भरभरत असते ना, पण ती जे कान बंद असतात तिच्या कानावरती खऱ्या गोष्टी येतच नाहीत, त्या इकडून तिकडून कशाही गोष्टी येतात आणि ती स्वतःच ठरवते की हे असंच आहे ते तसंच आहे. इकडून अनुश्री इकडे गेली, तिकडून अनुश्री तिकडे गेली. मला कळत नाहीये की माझ्यावरती एवढं लक्ष का देताय. काय झालं होतं, विशाल आणि आम्ही आधी प्लॅनिंग केलं होतं आणि ह्या प्लॅनिंगमध्ये ही मनीमाऊ फसली. तिला असं वाटलं की अरे आपणच गोड गोड बोलू शकतो आणि खोड मोडू शकतो का, नाही दुसरे पण आपल्यासोबत सेम करू शकतात. मग त्याच्यामुळे मनीमाऊला एवढं टोचतंय. हवी आहे का तुला? कुठे कुठे हवी आहे? टोळीतच बरी आहे ना. टोळी कुठे उरली आहे? टोळी उरलीच नाहीये. तुझ्याकडे कोणी राहिलंच नाही तर तू तिथे बसलीस तर चांगलंच झालंय ना. त्या बिचारा बोक्याला साथ तरी मिळती कोणाची तरी. हा मग चांगलं झालंय तर टोचतंय का? आणि मी काटामध्ये तर कधीच नव्हते ना. मी म्हणले की मी येते ना, मी कधी काटात होते ना, मी टोळी सोडल्यानंतर कधी टोळीत होते. आणि मी एकटी माझं पण नाहीये, टोळीच नाही आता मी टोळीत कशी असेल. अरे काय या टोळीचं कोणच उरलं नाहीये. हो ना, काय करायचं? टोळी कुठे? टोळी उरली नाही, काटाने खाऊन टाकली टोळी. अजून आहे तुझं स्टोरी माझ्यापासूनच सुरू झालेली. मीच आहे हिरो. शेरू हिला काय करायचं सांग. सांग माझं काय करायचं, काय करायचं माझं सांग. तू सांग. तुला घ्यायचंय, तू बोल. तुला घ्यायचं. कुठे घ्यायचंय मला, तिला घेऊन कुठे घ्यायचंय? रात्री 9:45 वाजता. नमस्कार. मला माहिती आहे तुझ्या डोळ्यात काय आहे. हे बघ, इथे सगळे बसलेत, सगळे प्राणी आहेत. हे बघ, उंदीर दिसला की मांजर मागे लागणारच. ये हॅलो करा. हॅलो, असं उंदीर नसतो. अरे हॅलो करा. ओय नमस्कार. हॅलो. हे खूप चांगलं उंदीर आहे माहिती आहे तुला. उत्तम. जेव्हा पहिल्यांदा आला ना घरी तेव्हा दिसलाच नाही मला. याच गार्डनमध्ये फिरत होता. मी मागे मागे जाऊन त्याला शोधलाय, त्याच्या शिपटाला उचलला आणि म्हटलं वा किती छान आहेस तू, ये आपण दोघं आजपासून मित्र. मग मी त्याला आतमध्ये घेऊन आलो. त्याला काय हवं काय नको हे सगळं विचारलं, त्याच्याबरोबर गप्पा मारल्या. का तर तो थोडासा बुजलेला दिसला मला कुठेतरी आणि आमची मैत्री एवढी झाली, बाप रे बाप, म्हणजे जीवाभावाचे मित्र झालो आम्ही. पण काय झालं काय माहीत, त्याला एक वाक्य माझं कुठलं तरी खटकलं. त्यानंतर मला ओरडा पडला. त्यानंतर मी त्याला म्हटलं, सॉरी म्हटलं त्याला जाऊन, तरीही त्याचा राग काही गेला नाही. पण प्रॉब्लेम तिथे झाला जिथे याने माझ्याबरोबर मैत्री तोडली. माझ्या मनात माझ्या हृदयात तो नेहमी होता, आहे आणि असणारच आहे तो शेवटपर्यंत. कारण मी त्याला कधीच विसरू शकणार नाही. कारण भिरभिरणारी त्याची नजर जी आहे ना ती मी बघितली होती. माझी काही कंप्लेंट नाही. पण हे उंदीर जे आहे ना ते एवढं एंटरटेनिंग आहे, वा रे वा. पण काय कुणाच्या ह्याच्यातून काय जाईल चोरीला. अरे चोरीवरून आठवलं, या उंदराला एक कुठली सवय लागली मला कळत नाही. मला खात्री आहे, 100% खात्री आहे की ही सवय त्याची बाहेरची नाहीच आहे. मला कळत नाही की या उंदराला काय कमी होतं घरात की तो अशा गोष्टी करायला लागला. बरं हे एवढं तर एवढं, तो दुसऱ्यांच्या झाशात येऊन दुसऱ्यांच्या बेडमध्ये काय काय ठेवायला लागला. म्हणजे त्याची वृत्ती कुठून आली मला अजिबात कळत नाही आहे, आजही कळलेली नाही आहे.
मला त्याची प्रत्येक गोष्ट आवडायची. तो जसा बोलतोय, जसा ज्या पद्धतीने बघतोय, हे सगळं मला आवडायचं. ते एक माणूस म्हणून मला भयंकर आवडलेला माणूस होता तो. पण तो असं का करतो याचं कारण मी रोज शोधण्याचा प्रयत्न करतो की असं का, पण मला आजपर्यंत त्याचं कारण मिळालं नाहीये. मला फक्त ते कारण शोधायचंय. त्याने स्वतः येऊन सांगितलं तरी मला काही हरकत नाहीये. ज्या पद्धतीने समोरच्याशी बोलतो तो, ते अतिशय हृदयाला लागण्यासारखं असतं. तो मग बघत नाही की तो माणूस कोण आहे, काय आहे, त्यांनी आपल्यासाठी काय केलंय, काय नाही केलंय, हेही तो बघत नाही. दमानी जरा काय ही दरी निर्माण झाली आहे, कशासाठी? तरी एक अनसेड रिलेशन मी ठेवलं. म्हटलं नाही यार, त्याला नको आहे, मी मान्य आहे, मला काही प्रॉब्लेम नाही, पण त्याला काही कमी पडता कामा नये याकडे नेहमी नजर होती माझी, असणार आता यापुढे. तर मी एकच उंदीर नाही की ते बोलते उंदीर चाब्या चोरतो, कोणाचे अंडे गायब करतो. तर हे काय मीच एकला नाही की जे करणारा. इथं भरपूर सारे प्राणी बसलेत आणि त्यांनीच आधी सुरुवात केलेली की काय कोणाचे काय करायचंय, म्हणून ते बघूनच उंदीर बी शिकतो इथं. आणि मी काय ते बाहेरून नाही शिकून आलेलो, इथं येऊनच मला ते काय समजलेलं आहे. खाण्याच्या वस्तू कधीच चोरी केलेल्या नाही. जे की होतं गेमची चाबी, म्हणून ती चाबी मी काढली होती कारण की आपला काहीतरी फायदा होईल म्हणून. त्याच चाबीमुळं मी एक आठवडा इथं टिकून राहिलो कारण की मला इम्युनिटी भेटली. प्रभू, तुला तेच कळलं नाहीये, याला तेच कळलेलं नाहीये की मी कुठल्या विषयावर बोलतोय. मला कळलंय. त्याने फक्त चोरी हा शब्द घेतला आणि त्याच्यावर बोलला तो. मी माझा स्वतःचा प्रॉब्लेम मी नाही कोणाला सांगू शकत कारण की मी माझा ग्रुप बनवला, त्यांनी त्यांचा ग्रुप बनवला. मी नंतर सांगेन तुमचं काय येतं. काय नाही, पण हे उंदीर खूपच छान आहे, मला खूप आवडतं. बरं, त्याला कुठलीही गोष्ट मागा, तो नाही म्हणत नाही, कारण बाकीच्यांकडून घेतलेल्या गोष्टी सगळ्या त्याच्याकडे असतात. फक्त एका गोष्टीवर तो राजी होतो, एवढूसच्या. बाकी मी सगळं आणून देतो. साखर पाहिजे साखर आणून देतो, दूध पाहिजे दूध पाहिजे, आलं पाहिजे आलं आणून देतो. असं हे आमचं उंदीर. रात्री 10 वाजता. ऐक शेरू, ज्या टायमाला मी बिग बॉसच्या घरात आलतो त्या टायमाला मला एक प्राणी भेटला होता, जे की होता मगरमच्छ. त्यांचं नाव आहे त्या मगरमच्छचं सागर दादा. तर बघ शिरू, त्या मगराची एक खासियत सांगतो, खूप चांगला होता. आमची दोघांची पण मैत्री खूप चांगली टिकली. पण एके दिवशी काय झालं, माझं आणि कोणाचं तरी भांडण लागलं. पण अचानक तो मगर पाण्यातून निघाला आणि अचानक धावून आला. अरे म्हणलं आपण तर एकदम चांगलं राहतो, पण या मगराने त्याच्या उंदरावरच शिकार केली. म्हणजे कुठलंही भांडण लागलं तर मगर पाण्यात जातो, तोंडात पाणी भरून त्याच्यावर टाकतो. मुद्दा गायब. काल टास्क काय झाला, मी ऐकलं मगर बोलला की प्रभूसाठी तू धाव, कारण की त्याची बाहेर जाण्याची लायकी आहे. हा, ते मला लायकी बोललो मी. हो, चान्सेस. हा, चान्सेस लायकी, सॉरी. तर त्याची बाहेर जाण्याचे चान्सेस आहे, तू धाव. संस्कृती पाळली. बिचारा उंदीर काय करणार. ते मगर जे आहे ते त्यावेळी त्या उंदराच्या चांगल्यासाठीच आलं होतं. दुसरी गोष्ट, पेटवण्यापेक्षा विजवलेलं खूप चांगलं असतं. तिसरी गोष्ट आता कुठली म्हणालास तू? बाहेर जायचे चान्सेस. तसं वाक्य माझं नव्हतंच. मी तिकडेच तुला ते क्लिअर केलं होतं. तू पुन्हा तोच मुद्दा काढलास. नंतरची गोष्ट अशी की ते काय भजी तळता उंदीर कधी स्वतःच जाईल त्या तेलामध्ये हे सांगता येणार नाही, म्हणून तुला सांगितलं. बाकी माझं काही इंटेन्शन नव्हतं, मला माझा फक्त मुद्दा मांडायचा होता. तर मी एवढं सांगू इच्छितो, ह्या मगरची आणि या उंदराची दोस्ती आहे आणि राहणार. बस एवढंच मला बोलायचं. बिग बॉस बजर वाजवा. माझ्या बाबडा, ये मिठीने मारायची मला. बजर वाजू दे. मग मिठी तर मार, त्याशिवाय नाही आवाज होणार. या ना. रात्री 10:15 वाजता. शिवणी भाई, शिवणी बेबी, तर तुला सांगायचंय मला, तनूला ओळखतेस? जेव्हा मी आली
ती स्वतःला काय सांगते, वाघीण. ओ मी आहे वाघीण. मग मी अशी बघितली, मग तिथून वाघीण अशी पळत 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 अशी 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 आली. मग सडनली अशी झाली. मी सांगितलं असं कसं झालं, ही तर वाघीण होती, सडनली कुत्रा कशी झाली. तिचं नाव होतं तन्वी कोलते. तर तन्वी कोलते, तुम्ही येता का इथं प्लीज? किती लाईन तुला सोलते. कुठलाही राडा असला की ही येते. बुलेट ट्रेन हिची थांबतच नाही. आणि तिने एक काटा जी टीम बनवली आहे, त्यात एक उंदीर आहे, एक मांजर आहे, एक सरडा आहे, जी दादा 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 करून ती पाठी 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 पळते. म्हणजे हा कुत्रा तसा आहे, त्याचा गळा फक्त पट्टा नाहीये, असा कुत्रा आहे. दादा 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 दादा. मला कधी कधी कळत नाही की हे जे ग्रुप आहे, काटा ग्रुप, हे काय ग्रुप आहे. आणि ह्यांना वाटतं की हे 4 लोक स्टेजवर जिंकले मी स्टेजवर. हे त्यांना वाटतं तसं की 4 लोक हे लोक उभे राहणारे स्टेजवर. तुला वाटतं काही नाही? तसं त्या लोकांनी मला ग्रुपमध्ये आणायचा भरपूर प्रयत्न केला, पण मी नागिन. तर मला हे सांगायचं होतं की तन्वी कोलते, तुझा ड्रामा आता बंद झाला आहे, कारण मी तुला ओळखलं आहे. मी बघितलंय, तू माझा मित्र आहे विशाल, त्याच्यावर इतकी जळतेस. तू तिची गर्लफ्रेंडला का बाहेर काढलं जळून जळून? सगळ्याला काटा. रुचिताला काढलं. मग भरपूर जे ते बाल्कनीमध्ये बसले होते आणि हिम्मतनी सांगते, पण गट्स बघ, मी तन्वी कोलते, सगळ्याला आम्ही काढलंय षडयंत्र करून करून. सो मला असं वाटतं की जेव्हा माझ्यावरती काहीतरी चुकीची टिप्पणी केली जाते किंवा काहीतरी चुकीचं घडतं, तिथे मी वाघिणच असते आणि वाघिणीसारखीच बोलते, छाती ठोकपणे बोलते. आणि जेव्हा मी कुत्रा होते असं तुझं म्हणणं आहे, मी कुत्राही होते, कारण कुत्रा हा खूप वफादार असतो, लॉयल असतो, प्रामाणिक असतो. आणि मी माझ्या ग्रुपशी आहे, माझ्या जोडलेल्या प्रत्येक नात्याशी प्रामाणिक आहे आणि मी ते प्रामाणिकता शेवटपर्यंत ठेवणार. पण कधी कधी काय असतं ना की कुत्र्याला कधी कुकर हिथं तिथं मटण एवढं काय बनवलं कसं वास येतो, तसंच कुठे कुठे राडे असतात, ही उठते आणि पळते. मला मधी बोलायचं आहे, तुम्ही चुकले हो, तुम्ही चुकले, तुम्ही बरोबर, कारण धक्क्याला मला हिरोईन व्हायचंय म्हणून तुम्ही चुकले. अरे काय भांडण चाललंय तिथे, ते काहीच नाही, पण मला माझी एंट्री द्यायची आहे तिथे. तुम्ही चुकले. कंटिन्यू. जशी सिच्युएशन आहे त्यानुसार माणसाची रूपं बाहेर येतात. जर कोणीतरी रडतंय तर मला त्याला समजवण्यासाठी, जसं की मी तुला समजवते, तर मला तुला समजवण्यासाठी मला थोडं मॅच्युअर व्हायला लागतं. सो मी ती होते. तू जर हसवत असशील तर मला हसावं लागतं. जेव्हा जेव्हा मुद्दे होतात मी बोलते आणि तो मुद्दा थांबवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून अजून नाही त्याच्यातून निष्पन्न व्हावं, जसं की आज झालं. ओके. रात्री 10:30 वाजता. इथे आल्यावर सगळ्यात आधी ओळख माझी हिच्याशी झाली. आणि आल्या आल्या मला माहीत होतं की हे एक खूप छान स्वच्छंद मनाने उडणारं फुलपाखरू आहे. पण मग लगेचच मला कळलं की ते एका अशा कार्डबोर्डच्या गठ्ठ्यामध्ये जाऊन बसलं की ज्या आळीतून फुलपाखरू बाहेर यायला पाहिजे तिथून एक झुरळ बाहेर आलं. मी कपाळाला हात मारून घेतला. पण त्याला कसं सांगू की जे पंख तुला मिळालेले आहेत ते स्वच्छंद मनाने गार्डनमध्ये उडण्यासाठी नाही, तर फक्त ह्या केरावरून त्या केरावर भुर्र भुर्र करून उडण्यासाठी मिळालेले आहेत. आणि त्याला वाटत होतं की आपण रोज एक नवीन व्यंजन खातोय, आपलं अपग्रेडेशन होतंय, पण तसं काही नव्हतं. ती रोज एक वेगळी केराची पेटी होती. आता एकदा खोक्यात गेलं तर गेलं, कशात काय, खोक्यात पाय. तर हा तिचा प्रकार झाला. त्यामुळे आता त्याला माहितीच नाही की ज्या रस्त्यावर तो चाललाय तो रस्ता फ्रीजच्या टॉप शेल्फमध्ये न जाता सिंकच्या ड्रेनमध्ये जाणार आहे. आता हे कसं समजवायचं त्याला? जरी म्हणायला 6 पाय असले की कुठेही जाऊ शकतो, कसंही पळू शकतो, बट इव्हेंच्युअली ते 6 पाय काहीच कामाचे नाही जेव्हा एकच मोठा पाय त्याच्यावर ठेवला जातो.
हाय माऊ, मला हे बोलायचं आहे तुझ्या मालकाला की जे ते कचऱ्याच्या पेटीची गोष्ट करत आहेत तर मग तुम्ही पण त्याच कचऱ्यामध्ये येता, कारण आजही तुझ्या मालकासोबत माझं बोलणं होत आहे. मला माहिती की मी कोणत्या लोकांशी बसते. मी जर झुरळ बनायचं असेल तर मी झुरळ बनवून तिथे खुश आहे. माझ्यासाठी ते गार्डनच आहे. तुमच्यासाठी ते कितीही कार्डबोर्ड राहिलं तरी मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. आता झुरळाला जर झुरळ बनूनच आनंद मिळतोय तर त्याला आपण काही करू शकत नाही, कारण झुरळाला कितीही स्वर्ग दाखवायचा प्रयत्न केला तरी तो म्हणेल हे मालक डबकंच ऑलरेडी माझं घर. स्वर्गामध्ये पोहोचलेला आहे वाटतं, म्हणून कदाचित आणि तो असा आपण बोलतोय. तिला बघूया. झुरळ आणि अजून बनण्यात- वेळ गेलेली नाही आहे तुझ्या बरोबर. मालकाला. म्हणजे हे, अजूनही ती फुलपाखरू बनू शकते हे ती मान्य करते की अजूनही वेळ गेलेली नाहीये. आहे ती कार्डबोर्ड मध्ये गेली का आणि कुठेही गेली का फुलपाखरूच राहणार आहे. कार्डबोर्ड तुला वाटतंय मी जिथे बसलेली आहे मला ते फक्त गार्डन दिसतं. मला तिथे छल कपट दिसत नाही. मला ते गंदगी गेम्स आवडत नाही. मला तिथे फेअरनेस दिसते आणि मी तिथे खुश आहे. माझ्यासाठी ते गार्डनच आहे. आपण झुरळाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की झुरळाचा सगळे लोक नेहमी द्वेषच करतात, दुसरे प्राणी पण आणि स्वतः दुसरे जे झुरळ असतात ते पण. झुरळासोबत बोलायला यायचं नाही हा आता, ठीक आहे. बापरे, झुरळाने पर्सनली घेतलेलं आहे. तिच्या गार्डन मध्ये ते खुश आहे. झाला त्रास झाला. झुरळाने गोष्टी पर्सनली घेतलेल्या आहेत माऊ, पण आपण पर्सनली घ्यायच्या नाहीयेत. आपण जे कचऱ्याचे डब्बे किंवा हे म्हणत होतो ते म्हणजे वेगवेगळे टप्पे होते या गेमचे. चालेल आपल्याला कचरा बोलतो. दुसऱ्यांचं घर तोडून स्वतःचं घर बनवलं. अगं बाई मी तिला बोलते तिला. आता बस झाले, बस झाले खूप. क्रॉसिंग द लाईन नाव. तिला काय बोलते याला प्रॉब्लेम होतोय. तिला काय बोलते काय प्रॉब्लेम होतो. मला माझ्याबद्दल तुझं बोलायचं नाव घेतलं नाही, नाहीये. तुझं नाव नाही आई, मला घेतलं. involve मी करायचं तिला नाही बोलते, मी याच्यामध्ये. तिला बोलते. आई, मी याच्यात मला हक्क involve आहे. होतोय. राकेश मला हक्क आहे तिला आई, बोलायला. मला हो involve करायचं हा बोलायचा शो आहे बस प्लीज. झालंय. आज तू झुरळाला सांगत कॅप्टन होतो. आहेस. हो. उद्या तू नॉमिनेशन मध्ये जाईल आणि कदाचित जाणार, बाहेरही जाऊ शकते. ह्या जाणार. गोष्टीची काळजी हो, हो. घ्यावी. झुरळ कुठे आहे आणि तुझा मालक कुठे आहे हे तू नीट लक्षात ठेव. तुझ्या मालकाला- त्यामुळे कधीही खोक्यामध्ये जाऊन बसायचं नाही. खोकाच कळलं? आहे. धन्यवाद. व्हेरी नाईस. रात्री 11:15 वाजता. आज खिडकी उघडली आणि 2 पाहुणे आले. त्या 2 पाहुण्यांनी एक टास्क आणला आणि त्या टास्कमध्ये आपण अनेक प्राण्यांची नावं घेतलीत, पण या सगळ्यात एक महत्त्वाचा प्राणी राहून गेला, तो म्हणजे मनुष्य. हा प्राणी इतर प्राण्यांसारखा नसतो, कारण मनुष्य प्राण्याच्या तोंडावर एक असतं पण तो मागे वेगळंच बोलत असतो. अनेक सदस्य एकमेकांच्या तोंडावर गोड गोड बोलत होते, पण त्यांच्या मनात काय आहे ते आज या प्राण्यांनी समोर आणलं आणि अनेकांना धडकी भरली. आज हा टास्क इथेच समाप्त होत आहे. संचालक संकेत, आपण दोन्ही टीमची मतं ऐकली आहेत. त्या आधारावर ज्या टीमने सगळ्यात जास्त रंजक पद्धतीने परफॉर्म केले, योग्य कारण देऊन निर्णय जाहीर करा. मी खरंच सांगतो, दोन्ही टीम्सने खूप चांगला प्रयत्न केला, पण जर कम्पेअर करायला गेलं दोन्ही टीम्समधून, फर्स्ट ऑफ ऑल मी प्रभूला ॲप्रिशिएट करेल. प्रभू, तू खूप जबरदस्त परफॉर्मन्स दिलास त्यासाठी खरंच तुला कॉम्प्लिमेंट. आणि ही गोष्ट झाली टीम बीची. टीम एमधून जे सगळ्यात आधी परफॉर्मन्स दिलेला, जो सगळ्यात जास्त रंजक होता, तो म्हणजे होता अनुश्रीचा. त्याच्याच तोडीस तोड जो परफॉर्मन्स होता तो होता ससाचा, म्हणजे संस्कृतीचा. आणि मग लागोपाठ राखी होती, सागर होते आणि सर्वात आधी पण ज्यांनी विशाल जे होते, या सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस हे रंजक पद्धतीने, हा टास्क जो होता की रंजक झालं पाहिजे आणि याची शाश्वती आय गेस दुसऱ्या टीमने पण मध्ये मध्ये दिली होती, कारण ते पण तो टास्क तेवढाच एन्जॉय करत होते. प्रभूचा जे काय होतं ते मला पूर्ण रंजक वाटलं, पण बाकीचे प्लेयर्स थोडे
त्याच्या कम्पॅरिझनमध्ये थोडे कमी वाटले. रंजकतेमध्ये त्यांचे मुद्दे बरोबर होते, त्यांचं बोलणं बरोबर होतं, ते मराठीत बोलले, ते सगळे पॉईंट्स त्यांचे अगदी अप टू डेट होते. ह्या टास्कमध्ये जी रंजकता हवी होती ती आय गेस टीम एने पूर्णपणे दिली आणि ह्या टास्कचे विनर टीम ए आहेत. संचालकांच्या निर्णयानुसार टीम ए या टास्कचे विजेते ठरले आहेत. थँक्यू बिग बॉस, थँक्यू सो मच, थँक्यू बिग बॉस. खूप खूप आभार, खूप खूप. त्यांना मिळतंय गोल्डन रेशन कार्ड. मेरा फर्स्ट आहे. संकेत यांनी टीम ए निवडली होती. हो बिग बॉस. त्यामुळे त्यांचा कॅप्टन पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे गोल्डन रेशन कार्ड राहील. हो, थँक्यू बिग बॉस. टीम बी, आपल्याला मिळतंय ब्रॉन्झ रेशन कार्ड. कॅप्टन संकेत, टीम बी मधील सदस्य ब्रॉन्झ रेशन कार्डचे नियम पाळतील याची दक्षता घेणे आपली जबाबदारी आहे. हो बिग बॉस. शुभरात्री. येस, ये ना. शुभरात्री. चोरीवाला नको हं, राशन. हो, इकडे टीम बाय. संकेत, पण कितीतरी लोकांनी इंग्लिशमध्येच सगळं केलं होतं आणि तुमच्याकडे मेजॉरिटीच जास्त होती इंग्लिश बोलणाऱ्या लोकांची. ससा, राखी, अरे जाऊ दे ना, विशाल. काय उपयोग आहे का बोलून. सोड. संभाषण मराठीत होतं पण ते काय रंजक काय? असलं पाहिजे होतं. पण तुमचे रंजक मुद्दे ना, खरंच बरोबर आमचं होते. पण- आमचं पण रंजकच होतं. इंग्लिशमध्ये असं बोलले, काय, तुम्ही किती फक्त इंग्लिशमध्ये. हसत होतात एक्स्ट्राचे. तो ती तुमची स्ट्रॅटेजी होती की काहीही बोललं, व्यर्थ वाक्य असेल तरी पण तुम्हाला रिॲक्टच करायचं होतं. हा नाही, हा पण हा, तसं हो, तर हो. प्रभू थोडी आमच्या टीम मध्ये. जिथे जिथे तुमच्या गोष्टी रंजक होत्या किंवा खरंच वाटत होत्या त्या रंजक होत्याच. पूर्ण मराठी भाषेचा वापर करावा बंधनकारक आहे. विशालने 35 शब्द वापरलेत. 35. आम्ही तिथेच काउंट करत होतो, हे सुद्धा प्रेक्षक बघतील. आम्ही करू दे काउंट ना. करत बसलो होतो किती शब्द तो मग बोलतो. ते आता काउंट करण्यापेक्षा तुम्ही त्याला रंजक बनवलं असतं तर जास्त चांगलं नसतं का झालं. मी काय तेच रंजक म्हणतो. बनवणार होतो? खूप बोरिंग होतं ते React काय करणार होतो? ऐकायला. का बरं ह्याच्याला नाही केला मी रे. तो काय बोलत होता तो तर अरे, त्याच्या तो ह्याच्यातच बोलत स्वतःच होता. हसत होता मग सगळं. तो नव्हता हसत. तो जे बोलत होता त्याच्यावर आम्हाला एंटरटेनमेंट होत होता आमचा. ते बघ ना कशी अर्पीला घेऊन येतो त्यावर मध्ये मध्ये इतकं वाईट वाटतं. ते काहीच नाही माहितीये त्याच्या तुझ्या खेळावर फोकस कर. एखादं सिरियस नाटक जरी बघायला आपण गेलो तरी तो मनोरंजनाचाच भाग आहे आणि बरोबर. एखादं कॉमेडी नाटक बघायला गेलं तरी तो सुद्धा मनोरंजनाचाच भाग आहे. बरोबर. सागर यांनी जे केलं ते सिरियस नाटक होतं. तन्वी जेव्हा हरते ना तेव्हा रडगाणं सुरू होतं तिचं. हो तिचं होतं. जिंकली तेव्हा एकदम असं आणि हरली तेव्हा हे सुरू करते रिझन. अरे हरली तर आम्हाला, मी एवढ्यांदा ब्रॉन्झ रेशन कार्ड मध्ये राहिलो आहे, मी कधी रडगाणं नाही केलं यार. मग आता ते कॅप्टनच्या मागे लागले तिथे की आम्ही हे काय यार. सगळ्यांना दिसतं, प्रेक्षकांना दिसतं रंजक कोणाचं होतं, एंटरटेनिंग कोणाचं होतं. त्याच्याशी बोलणार होण्याची गरज त्याचंच नाहीये, चान्सच नाहीये. एवढं एंटरटेनिंग होतं आपण स्टार्टिंग पासून. जे तुम्ही बोलला होता कचऱ्यामध्ये कोकरच जाते, आम्ही कचरा वाटतो तुम्ही तुम्हाला. थोडी कचरा आहे. तुमचं नावच घेतलेलं नाही मी कुठे. ते जिथे झुरळ जातं तिथे गोष्ट. ते टास्क असते, गोष्ट वेगवेगळ्या गोष्टी असतात. त्यांचा विचार आहे ते हो. ते तसं- आणि ते त्याप्रमाणे आपल्याला विचार त्याच पद्धतीने करतायत. मांडायचं होतं. त्याप्रमाणे ते बोलतायत. रात्री 11 वाजता. टास्क आहे रे, चिल कर. अरे यार, बुरा ते लगा. मुलांचं नाव घेऊन बोलतात ना. आय डोंट लाईक इट यार. आई एम टेकिंग यू एज अ पर्सन और पता नहीं क्या क्या है यहाँ पे. कितने नैरो माइंडेड लोग हैं, मैं वो देख रही हूँ. मला माझ्या मनात तुझ्यासाठी खूपच रिस्पेक्ट इज्जत आहे पण टास्क थोडं इंटरेस्टिंग लोक बघायला म्हणा. राखी तर बोलतच होती, ही पण मध्ये मध्ये सुरू झाली. सगळ्यांनाच असं पॉइंट ऑफ व्ह्यू दाखवत आहेत. तुला जस्टिफाय करायची गरजच नाहीये. बोलू दे ना. तुझ्याबद्दल बोलले, राकेशबद्दल बोलले, जस्टिफाय नको करूस. जस्टिफाय केल्याने तू बस का केवढ्या लोकांना जस्टिफाय करशील. नको करूस ना. तुझी अंडी कोणी बुकिंग केली आहेत का? तर मी बुकिंग करते आता. तर मला तुझी अंडी हवी आहे. अंडी पाहिजेत. हा, त्या बदल्यात काय. बदल्यात मी शांत बसते आता. माझं आणि हे कसं प्रयत्न चाललाय तोडण्याचा. मी तुला ससा खरं बोलली ना, सांगते. मला ते खूप हे वाटलं. त्यांनी तर मला माहिती की संकेत बोलला असेल, जेही असेल तो मला अगोदर सांगितलं की टास्क आहे यार, मला नाही आणि मी तुला हे करायचं सांगू, एक गोष्ट सांगू, हा शोज बोलण्याचा आणि हा शोज एकमेकांना वाईटच दाखवण्याचा आहे. हे माहितीये मी तुला का, माहितीये. सांगते. रात्री 11:15 वाजता. मला राग आलाय तन्वी, राग. खूप राग आलाय का? काय कोण काय बोलवाय? जनरली ते चाललंय त्याचं. काय आता अजून जसं दिवस पुढे जातील तसं हेच सगळं होत राहणार आहे. ते काय बोलले, आतमध्ये जे तुमच्या लपलंय माणसांच्या, ते तोंडावर तुम्ही बोलत नाही, त्यासाठी टास्क घेतले. आपण बोलतोच जरीला तोंडावर. जसं आता राखी माझ्यासमोर बोलताना राखी मला असं बोलत नाही.
कोणी नसेल तेव्हा मीच समजवायला येते इथे, सगळ्या परीने तिला समजवते. पण तरीसुद्धा ती मला बोलताना वेगळ्या भाषेत बोलली स्टेजवरती. किती नाही म्हटलं तरी तिच्या ओठांवरती आलं. ती जे काही तिला वाटतंय ती आता म्हणते की नाही मला असं म्हणायचं नव्हतं, पण त्या आल्या. विशालचं मला अजिबात कधीच पटत नाही. एक असतं टोचून बोलणं, तिखट बोलणं, आणि एक असतं गोडीत खोड मोडून बोलणं. तो तुझी गोडीत खोड मोडत होता. त्याचा स्वभाव आहे तो गोडीत खोड मोडणं. तो बोलतो एक आणि तो दरवेळेस करतो एक. वाक्य काय असतं, स्वतःला हिरो दाखवण्यासाठी. मला काही तिच्याबद्दल बोलायचं नाही आहे, पण ती सर्कशीतली वाघ आहे. तिला चालवतं कोण हे असं तसं, मग तिचा भोंगा हे ते. मग तू ही जी बटरिंगवाली जी 1-2 वाक्य लाईन्स असतात एखाद्यासाठी, टास्क आहे ना, तर आल्यानंतर बोलायला सुरुवात कर. नायक बनायचा प्रयत्न करून जो खलनायक तू बनतोस ना, ते नको करू. तू खलनायक आहेस तर राहा. आणि आहे ना, मला कळत नाही, ते बोलतात तुझ्यात मी पण आहे. अरे तुमच्या प्रत्येक टास्कमध्ये, तुमच्या प्रत्येक स्टोरीमध्ये मीच असतो. तुम्हीच माझ्याकडून येतात. तुला फुलपाखरू बोलायला ते सुरू माझ्याकडून केलं तिने. तुम्ही मला हिरो बनवताय प्रत्येक स्टोरीमध्ये घालून. मला राखीशी बोलायला, मी ते बोलायला गेलो, काय बोलायचं कळत नाही, पण ऐका. नव्हतं. आपण तेच अरे पण ते show interesting असतो. राकेश बोलायचं. कोणालाच बोलायचं पण सेम करायचा. आरबीने परफॉर्मन्स नाही केलं. आरबी काहीच मी तिला तेच बोललो, म्हटलं चल तो 35 शब्द बोलला, म्हटलं तो सरळ बोलला बिग बॉसला, माझ्याकडून नाही होणार, बजर वाजवा करतो ना, टास्क मध्ये करतो. म्हटलं ही काय गोष्ट झाली. काहीच नाही, कधीच नाही करत. आणि ना भांडणात असतो तो, ना कशात असतो, स्वतःचे मुद्दे नाही मांडत तो मुद्दे. एवढा पण बोललाय तू, थँक्यू सो मच. ठीक आहे, तुला छान बोललास. नाही ते जाऊ दे, पण कालच मी बोललो होतो की विशालचं टास्क झाला तर परत तेच बोलायचं मला नाही जमत यार, रिपीट करणं सारखं. बिग बॉस मला तुम्ही टास्क दिला, मी पुढच्याला हे बोलणार नाहीये, हे लिहून देतोय मी तुम्हाला. फिनालेला कसं जातात मग? अरे मला नाही बोलायचं लोकांबद्दल असं, नाही मला ऐकायचं लोक माझ्याबद्दल असे बोललेले. पॉईंट नसताना तेच रिपीट गोष्ट. काय फालतू गेली आहे यार ही. रात्री 11:30 वाजता. मला नाही करायचं. अगोदर माहित नव्हतं रियालिटी शो आहे म्हणून. दीपाली, तुला माहित नव्हतं रियालिटी शो आहे? सगळ्यांनाच माहिती इथे आलेलं. मग टास्क कोण करणार आहे? गोल्डन राशनसाठी जे बिग बॉस जे देणार, आज माझं जे होतं ना, मी 2 दिवस बाहेरच नाही निघाली असती बिस्तरमधून आणि बोलली नसती. पण बिग बॉसचा टास्क आहे म्हणून मला करावंच लागणार आहे, बाय हुक और बाय क्रूक, कारण मी रिस्पेक्ट करते या शोची. तर आम्ही हे केलं, दुसऱ्या कोणाला स्क्रीन देण्यापेक्षा इट इज बेटर तू नॉमिनेटला, कारण आधी तन्वी होती. मी बोलला की डबल स्क्रीन टाइम नको. मी बोललो तिला स्क्रीन टाइम दिला तर ते अजून येईल, भॅ 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 खूप बोलेल आणि ती थांबत नाही, ऐकत नाही. ते बॅक टू बॅक होणार होतं, तो ते लास्ट मोमेंटला चेंज केलं म्हणून तुम्ही लास्ट ठेवलं. याला विचारलं अजून कोण असेल, तो बोलला रेवा. तर मी बोला हा रेवा चलेगा, कारण तिला अजून स्क्रीन टाइम पण. दॅट वॉज द प्लॅन. सिम्पल आहे. रात्री 11:15 वाजता. किती फरक पडून घ्यायचा आहे स्वतःवरती चिडलो नाही, मला फक्त शांत. मला कंटाळा आला. ह्याच्याविषयी काय बोलू नको, 2 मिनिटं शांत हो फक्त बस. त्याला असं वाटत असेल की माझा फक्त गेम असा फक्त मुलींच्या इर्दगिर्द नाही आहे, म्हणून त्याला असं वाटत असेल की परत माझ्यावरती तेच इलिगेशन्स लावल्या जात आहेत, कारण बाहेरही हेच बोलत आहेत, ती पण हेच बोलली. तर भलेही त्यामध्ये मी तर आहेच त्या नावमध्ये, पण तोही सोबत इन्व्हॉल्ड आहे. मग कोणाला कधी कधी कुठपर्यंत ते सहन हे रियालिटी शो मध्ये आलेत तुम्ही की पिकनिकला आलेत? आता ती काय आहे हे तुलाही माहित आहे. हे नाही रोज करू शकत मी नाहीच. तू वाट तर बघ आता भाऊच्या धक्क्याची. ते काय होणार आहे, काय बोलतायत, हे सगळं जे चाललंय त्याला काय, तुला काय वाटतं की बिग बॉस त्याला दुजारा देणार आहे हे जे ती करते त्याला? हेच सांगायचा प्रयत्न करत होती की तू समज तुला एवढी काळजी आहे कोणाची, तर स्टॉप प्लेइंग दिस गेम नाव. मग आता काय, आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे, माहिती आहे यार. आणि कोण एवढा शो बघणार आहे पूर्ण? ते 15 सेकंडची ती क्लिप फक्त जोडून नाव जोडायला खूप काफी आहे. ही तिला कळत नाहीये. तिला काय, तिच्याकडे लूज करायला काहीच नाही, आमच्याकडे सगळंच आहे ना यार. हे नाही ते संकेत आणि हे सगळे जे काय विशाल वगैरे जे काय रोज ते नाही झेलू शकत. हिला हे बघ, त्यांना तर आपण स्टॉप नाही करू शकत, कारण ते त्यांचा गेम खेळायला आलेत. ते गेम खेळायला आले. अरे पण मला टार्गेट करतात दरवेळेला फालतू. करा ना एकमेका दुसऱ्यांना. रात्री 12 वाजता. ते कळलंच नाही. थांब, आपलं राशन आलं. चल राशन आलंय.
आरामात. एक मिनिट पहिले बघून घे. ब्रॉन्झ काढ ना. ब्रॉन्झ काढून घे. तिकडे जा फटाफट काढ. जा काढ ना, उचल ना. विशाले, अनुश्री तुम्हीच दुधाचे डबे दे. आम्ही काढतो, आम्ही पहिले त्यांना काढून घे. सगळं रिकामं करू दे. हे घे प्रभू, आहे तुझं आहे, एकट्याच आहे. हा, राहू दे इथं. चारच पाकीट. हे तुझ्या एकट्याच आहे. किती जण? 5. ठेवा. खालीच ठेव इथं कोपऱ्यातच डायरेक्ट ठेवून द्या. हे जा. आता हेल्प करणार आहे की नाही आम्हाला कोणी? आलंय आपल्या ह्यात. मी इथंच आहे, तिथंच थांबा हा, कोणाला हात लावू देऊ नकास. इकडेच ठेव, ते ब्रॉन्झ इथेच ठेवलंय ना, इथेच ठेव. मस्त झालंय. किती घेऊन जा. तू हे तू मिक्स सगळं करतो. हे वर मध्ये ठेव. मागे घे थोडंसं. हे ठेवा ना, हे ठेवा ना. मागच्या वेळेस हेच 2 लावलेले ना, यांनाच लावून टाका. फिमेला लावून, कारण की हा जरा क्लीन असतो यार. हा पूर्ण खराब होईल जर हा ओपन असेल तर. पण तुम्हाला असं इथेच जायचंय ना. दोन्ही मध्ये जायचं असतं ना. बघ कसं होतं, मी जेव्हा ब्रॉन्झ मध्ये होती ना तेव्हा हा. बघू एक मिनिट. हा, कळते तुला डिफरन्स? मध्यरात्री 12:15 वाजता. प्रभू थांब. माझ्याकडून जा लवकर पळ आता. बिग बॉस बघणार का ह्यांना पनिशमेंट देणार 100%. नाही, पहिले का दिया ना. थँक्यू. पहिले का दिया. त्याला लागतं रे, तो एवढं सजीव आहे. धक्क्यावरती असेल हे बोलून भाऊंच्या तोंडून की कॅप्टन असताना तुमचा अधिकार कोण पाळतं आणि कोण नाही. आपण कशाला तोंडाने करून द्यायचं, त्याला स्वतःच्या डोक्याने चालवलं ना ब्रॉन्झने गोल्डनचं. कॅप्टन कशाला? अरे मूर्खा, पण कॅप्टन तेच म्हणते ना, कॅप्टनला कळू देत ना काय चुकवतायत त्या. कॅप्टन चुकीचा ठरला तर आठवड्यातून त्याचे निघेल ना. त्याला कॅप्टन म्हणून आपण ग्रेट म्हणून द्यायचं आहे अवॉर्ड. विशो, धूप के बाद छाव, छाव के बाद धूप, साइकिल घूमते रहता है. और क्या. कळलं का? पण नाही, आज आपण टास्क भी अच्छा खेळला. हा, हे तिथे ठेवा ना, नो एंट्री. इथे नका करू. तुला एक काम देतो. मी तुला रोज 2 अंडी देणार. बर. फक्त आमचं सामान इथे आहे. मी पण नजर ठेवेन, ती पण ठेवेन, तू पण ठेव. हो आणि मला सांगायचं कोणी घेतलं तर. हो, नक्कीच. रोज 2 दे. नक्कीच. आणि तुला मी आलं देते, पण इथून पुढे कधीच माझ्या कंटेनरमध्ये, माझ्या ड्रॉवरमध्ये, बेडच्या माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये हात टाकून काही ठेवायचं नाही आणि काही घ्यायचं नाही. राखी जर माझं त्या दिवशीच क्लिअर झालं. आम्ही आज Promise? हो, प्रॉमिस. बघ. हो, कारण की आता मला भीती वाटायला लागली महाराष्ट्रासमोर. बिग बॉसच्या घरात आलेल्या पाहुण्यांना सदस्यांनी घरातल्या सदस्यांची नव्याने ओळख करून दिली. त्यातून कोणाचे स्वभाव कळले तर कोणाच्या वागण्यातले भाव बदलले. आता उद्या होणाऱ्या कार्यात कोण मिळवणार कॅप्टन पदाची उमेदवारी आणि कोण होणार घराचा नवा कॅप्टन, यासाठी बघत रहा बिग बॉस मराठी.